नमस्कार, मैं हूं सीपी तिवारी। आप देख रहे हैं प्रिंस T24 मीडिया। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। निषेध असो, भारत माता की जय, भारत माता की जय। बांगलादेशचा निषेध असो, वंदे मातरम। सकल हिंदू समाज या ठिकाणी जमलेला आहे। काय आपल्या मागण्या आहेत, काय सांगाल? जय श्रीराम। कसं आहे, नुसतं कोणतं सांगितलं म्हणून हिंदू रस्त्यावर उतरत नाही, काहीतरी निमित्त म्हणून हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही। जेव्हा अति होतं, खरोखर अति होतं आणि डोक्याच्या उडून जातं, तेव्हा हिंदू रस्त्यावरती उतरतो। बांगलादेशमध्ये त्यांची काही अराजकता अंतर्गत काही अर्थ निर्माण झाली असेल, त्यांची पंतप्रधान जे सोडून निघाली, रिॲक्शन काय झाली? हिंदूंवरती अत्याचार, हिंदूंची घरं जाळायची, हिंदूंची दुकानं जाळायची, त्यांच्या महिलांवर अत्याचार करायचा, त्यांच्या जमिनीवर कब्जा करायचा, हिंदूंना संपवायचं। नुसतं हिंदूंना संपवण्यासाठी त्यांच्याकडं मेन हत्यार काय? हिंदूंचं श्रद्धास्थान म्हणजे मंदिर। हिंदू संस्कृती संपवण्यासाठी ते आधी मंदिर संपवतात, मंदिरातली मूर्ती तोडतात। भयंकर हाहाकार माजवलेला आहे। 25 ते 30% हिंदू होता बांगलादेश जेव्हा निर्मित झाली त्यावेळेला, आता 8% हिंदू आहे। म्हणजे जवळजवळ 20% हिंदू गेला कुठे? मगाशी महाराजांनी सांगितलं की पाकिस्तानातून हिंदू संपून गेला। हे जेव्हा अति होतं तेव्हा हिंदू रस्त्यावरती उतरतो। आणि हे जेव्हा होत असताना आम्ही हिंदू म्हणजे शांतिप्रिय लोक, सहनशील लोक, लोकशाही मार्गाने सरकार निवडून देतात आणि त्याच्या हातामध्ये काही शक्ती देतात की तुम्ही या देशातील, या जगातील हिंदूंना वाचवा। मोदी साहेबांचं मी धन्यवाद मानतो, त्यांनी असे कायदे काढलेले आहेत, NRC, CRE असे कायदे काढलेले आहेत। त्या कायद्याच्या माध्यमातून इथले जे बांगलादेशी, जे इथले नागरिक नाहीत, त्यांना बाहेर काढण्याचा कायदा आहे। आपल्या देशाच्या बाहेर जे हिंदू आहेत, बांगलादेश, पाकिस्तान, जे अल्पसंख्याक कोणी असतील, त्यात बौद्ध आले। मी तसं या निमित्ताने सांगू इच्छितो की तिथे फक्त हिंदूवरती अत्याचार नाही होत, तर बौद्ध लोकांवरती अत्याचार होतो। फक्त हिंदू इथे रस्त्यावर उतरतो, याचा प्रत्येकाने विचार करावा। तर त्याच्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे, सर्व शेड्यूल कास्ट, इतर खालच्या लोकांवरती पण खूप अन्याय होतोय। तिथे काय फक्त ब्राह्मणच नाही, इथे ब्राह्मणांच्या नावाने हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न करतो, बहुजन समाजाला भडकवलं जातं। काही इतर संघटना बहुजनाच्या नावाने हिंदू धर्माला, हिंदू संस्कृतीवर आक्रमण करतात। त्यांनाही सांगू इच्छितो की तिथे जे आक्रमण होतं हिंदूंवरती बांगलादेशमध्ये, ते फक्त ब्राह्मणांवरती होत नाही, तिथल्या खालच्या जातीय लोकांवरती पण अन्याय होतो। त्याच्यासाठी समस्त हिंदू आज रस्त्यावरती उतरले, अख्ख्या देशामध्ये नाही, अख्ख्या जगामध्ये। तर आमची सरकारला आम्ही हे निवेदन देण्यासाठी आलोय की आम्ही जे सरकार निवडून दिलंय, आता महायुती सरकार निवडून आलं, कदाचित महायुती सरकार वाटत असेल की महिलांना 1500 रुपये दिले म्हणून निवडून आले, तर ते जागे करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। प्लस आमचं भारत सरकार, भाजपचं सरकार आहे, आमचं सरकार आहे, म्हणून आम्ही सरकारला विनंती करतोय की तुम्ही योग्य पावलं उचलावीत। बांगलादेशला धडा शिकवायला हे छोटंसं काम आहे आपल्यासाठी, ठीक आहे, आम्ही मान्य करतो काही अडचणी असतात, परदेशामध्ये डायरेक्ट कोणी आक्रमण करण्यासाठी जागतिक संघटना असतात, तर आम्ही त्यासाठी वातावरण निर्मिती करतो की अख्ख्या जगामध्ये जागतिक ज्या काही समित्या असतील त्यांच्यावरती प्रेशर टाकण्यासाठी हे आंदोलन आहे। आणि तुमच्या सशस्त्र बुद्धीला, तुमचे चातुर्य, तुमच्या चाणक्यपणाला लावून बांगलादेशमधील हिंदूंना वाचवा, यासाठी आमचा हा आंदोलन आहे। आणि हे निवेदन आम्ही आता इथे दिलेलं आहे पोलीस स्टेशनला, तर याची सरकारने योग्य दखल घ्यावी। धन्यवाद। बांगलादेशामध्ये जो हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहे, तो अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी जागतिक मानवाधिकार संघटनेला जागे करण्यासाठी आणि संपूर्ण भारतामध्ये, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये
हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी संपूर्ण सकल हिंदू धर्माने जातपात न मानता प्रचंड बहुमताने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार निवडून दिलेले. या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेश घुसखोरांचं अतिक्रमण झालेलं आहे. तो थांबवण्यासाठी आणि संपूर्ण जगावर पुन्हा एकदा हिंदूंचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने सकल हिंदू समाज जागृत झालेला आहे. आणि जागृत होऊन या राज्यामध्ये जो महिलांवर आणि हिंदूंवर जो अन्याय अत्याचार होत आहे तो रोखण्यासाठी आता हिंदू समाज पुढे आलेला आहे. म्हणून आमची केंद्र सरकारला आणि आमच्या देशाचे कणखर नेतृत्व करणाऱ्या सन्माननीय पंतप्रधान मोदीजींना आणि आपल्या आता राज्यामध्ये खरोखर हिंदू समाजाच्या रक्षणासाठी सतत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देण्यासाठी आणि रक्षणासाठी आम्ही संपूर्ण कोणगाव परिसर आणि परिसरातील सर्व आजी माजी सरपंच व प्रतिष्ठित नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने इथे जमा झालेले आहे. या निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही. तर जिथे जिथे हिंदूंवर अन्याय अत्याचार होणार तिथे सकल हिंदू समाज जागृत होणार आणि या बांगलादेशीयांना ठेचून काढल्याशिवाय हिंदू समाज थांबणार नाही असं आम्हाला सरकारला आणि शासनाला इशाराही समजला तरी हरकत नाही. कारण सत्ताही आम्हीच आणलेली आहे आणि सत्ता सुद्धा आम्हीच आहोत. म्हणून आमच्या रक्षणासाठी सत्ताधीशांनी किंवा सर्व नेत्यांनी तनमन धनाने या समाजाचं रक्षण करावं हीच माझी सदिच्छा. धन्यवाद. सबसे पहले समाचारों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें. तब तक के लिए मुझे दीजिए आज्ञा. धन्यवाद.